विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, DH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण इंट्रोडक्शन टू जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीची ओळख हा जो स्किल बेस कोर्स आहे, ह्या स्किल बेस कोर्सविषयी आपण मागील काही तासिकेमध्ये चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमधला पुढचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे स्पेशल डेटा किंवा त्याला म्हणतात अवकाशिक सुंदर माहिती. म्हणजे स्पेशल डेटा काय आहे, या स्पेशल डेटाविषयी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल डेटाचे महत्त्व असेल, स्पेशल डेटा कसा निर्माण केला जातो याविषयी आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला बघितलं होतं की भूगोल किंवा भौगोलिक माहिती प्रणालीचे महत्त्व सांगत असताना भौगोलिक माहिती प्रणाली कोणकोणत्या घटकामध्ये व कोणकोणत्या घटकापर्यंत पोहोचलेले आहेत. भौगोलिक माहिती प्रणालीचं आपण विचार करत असताना भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये भूगोलाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि कोणकोणत्या गोष्टीचा त्याच्यावरती उपयोजन करून कोणकोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन आपण करू शकतो याचाही आपण मागील तासिकेला मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचा हा स्पेशल डेटा म्हणजे हा बहुसंदर्भी डेटा असेल किंवा अशा प्रकारचा डेटा असेल, हा डेटा कसा केला जातो आणि या डेटाविषयी असणारी माहिती कशा प्रकारे सांगितली जाते आज ही आजच्या तासिकेला बघणार आहोत. तर चला बघूया स्पेशल डेटा. विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतात अभिक्षेत्रीय सांख्यिकी डेटा किंवा अवकाशिक डेटा असंही आपण त्या डेटाला म्हटलं आहे. म्हणजे हा जो अभिक्षेत्रीय सांख्यिकी डेटा किंवा स्पेशल डेटा आपण ज्याला म्हणतो, हा जो डेटा ह्या डेटाविषयी सांगत असताना आपल्याला या डेटाचं महत्त्व काय, कोणकोणाच्या साह्याने आपण तो डेटा मिळवू शकतो, कोणत्या कोणत्या घटकाच्या साह्याने आपल्याला तो डेटा प्राप्त होऊ शकतो, त्या डेटाच्या साह्याने आपण कोणकोणत्या गोष्टी साध्य करू शकतो आणि तसेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने या डेटावरती असणारं ॲप्लिकेशन व कोणकोणत्या प्रकारे आपण ते ॲप्लिकेशन करू शकतो ह्याविषयी चर्चा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करायची आहे. तर अवकाशिक क्षेत्रीय सांख्यिकी डेटा किंवा स्पेशल डेटा असं आपल्याला ह्या ठिकाणी मांडत असताना आपल्याला ह्या डेटाविषयी सांगत असताना आपल्याला ह्या विचार करावा लागेल. आता या विचार करत असताना आपल्याला पहिल्यांदा गोष्ट आहे महत्त्वाची म्हणजे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखाद्या विशिष्ट प्रदेशाची सर्व वैशिष्ट्ये जशीच्या तशी तपशिलाने संगणकाद्वारे चित्रित करणे फार कठीण असते. पण ह्या कठीण करत असताना आपल्याला सांगणं महत्त्वाचं आहे की पृथ्वीच्या कोणत्याही पृष्ठभागावर एखाद्या विशिष्ट प्रकारची वैशिष्ट्ये जशी तर तशी आपण सांगू शकत नाही. पण ह्या जशीच्या तशी सांगण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं आपल्याला एक सापडलेलं आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तो फोटो. या फोटोच्या साह्याने फोटोच्या साहाय्याने किंवा तपशीलवाराच्या साहाय्याने किंवा सॅटेलाइट इमेजच्या साहाय्याने आपण जशीच्या तशी इमेज एखाद्या पृष्ठभागावरती गोष्ट जशीच्या तशी आपण संगणकाच्या साहाय्याने घेऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. पण जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे अशा वैशिष्ट्ये असतील किंवा एखादी घटना असेल, ह्या घटनांचे प्रातिनिधिक स्वरूप चित्रण आपण करता येऊ शकते. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जसंच्या तसं एका संगणकाच्या साहाय्याने घेऊ शकत नाही. पण या संगणकाच्या साहाय्या घेण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारची एखादी प्रणालीची आवश्यकता असते अशी जी भौगोलिक माहिती प्रणाली ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे आपण एखाद्या घटना असेल, एखादं वैशिष्ट्य असेल, एखादं फीचर्स असेल, या घटकाची माहिती आपण संगणकाच्या द्वारे किंवा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण चित्रित करू शकतो म्हणजे चित्रण करता येतं. पण त्या चित्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमं लागत असतील. त्या माध्यमांमध्ये असेल सॅटेलाइट इमेजेस असेल, वेगवेगळ्या प्रकारचे एरियल फोटोग्राफ्स असेल किंवा साधा फोटोग्राफ्स असेल किंवा त्या ठिकाणी असल्याने ग्राउंड कंट्रोलिंग पॉईंट या साहाय्याने मिळवलेली माहिती असेल, या सर्वांच्या साहाय्याने आपण एखाद्या पृष्ठभागावरील एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं एखादं वैशिष्ट्य असेल, एखाद्या प्रदेशाची घटना असेल तर ती आपण त्याची नोंद करू शकतो. आता त्याही पुढे आपण गेल्यानंतर ह्या जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या आधारे किंवा भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे काही विशिष्ट घटकापर्यंत ती सांख्यिकी वापरून तपासून त्यामध्ये साधा असेल, सरळ असेल, माहितीपूर्ण नकाशा आपण मिळवू शकतो. म्हणजे पृथ्वीच्या काही भागाच्या अशा तऱ्हेने केलेल्या सर्व दृष्टीमध्ये सिंपल व्ह्यू आपण त्याच्यामध्ये मिळवू शकतो आणि त्याला आपण एक काय म्हटलं तर एक नवीन नाव दिले, त्याला म्हणतात प्रतिमान किंवा त्याला मॉडेल असं म्हटलंय. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे एका विशिष्ट घटकापर्यंत ती सर्व माहिती गोळा करायची आणि त्या वापरायचं आणि ती वापरल्यानंतर एक साधा सरळ आणि असा एक नकाशा तयार करायचा आणि तो नकाशा पृथ्वीच्या काही भागाच्या अशा तऱ्हेने विशिष्ट संपूर्ण आपल्याला तयार होईल आणि त्याचा व्यू मिळेल आणि त्याला आपण एक प्रतिमान म्हटलं, त्याला एक विशिष्ट मॉडेल आपण त्या ठिकाणी तयार करत असतो. म्हणजे जर आपण असा विचार केला की मूळ प्रदेशामध्ये असणारी अवकाशिक क्लिष्टता किंवा सिंपल कॉम्प्लेक्सिटी आपल्याला आकलन करण्यामध्ये कठीण जाऊ शकते. पण ही जर आकलन करण्याची क्लिष्टता किंवा संकलन करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असेल, म्हणजेच ही करण्यासाठी आवश्यक
याच्या साहाय्याने आपण ती करू शकतो. म्हणजेच मूळ प्रदेशामध्ये असणारे अवकाशी क्लिष्टता आकलन करण्यासाठी कठीण असते असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात GIS हे तंत्र आपल्या वापरून मिळालेले प्रतिमान असेल, मूळ दृश्याचा आदर्श नमुना असतो आणि तो आकलन करण्याचा अधिक सोपा असतो. म्हणजे यासाठी जी अवकाशिक जी सांख्यिकी आवश्यक असते ती सांख्यिकी अर्थातच सावकाशिक स्वरूपाची असणे गरजेचे असते. म्हणजे तो स्पेशल स्वरूपाचा डेटा असणे आवश्यक असते. म्हणजे त्यासाठी असलेला प्रतिमान असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं प्रतिमान किंवा मॉडेल तयार करायचं आपल्याला आणि एक मूळ दृश्याचा एक आदर्श नमुना आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते आपल्याला आकलनाला सोपं झालं पाहिजे. अशी ज्या प्रकारची सांख्यिकी माहिती आपल्याला आवश्यक असेल ती सांख्यिकी माहिती किंवा ती अर्थात अवकाशिक स्वरूपाची असणे ही गरजेची आहे. ती सांख्यिकी स्थान एक विशिष्ट किंवा साईट स्पेसिफिक असलं पाहिजे. आणि ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सांख्यिकी माहितीमध्ये किंवा या स्पेशल डेटामध्ये किंवा ह्या साईट स्पेसिफिक मध्ये पुढील काही गोष्टींचा समावेश केला जातो. तर ती कुठली गोष्ट आहे, कोणती गोष्ट आहे त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भौगोलिक संदर्भासाठी त्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या ठिकाणांशी असलेली जोडणी किंवा कनेक्टिव्हिटी किंवा लिंक असली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाण जे एखादा या ठिकाण असेल त्या ठिकाणाच्या म्हणजे उदाहरणार्थ हे ठिकाण असेल तर या ठिकाणाच्या बी बाजूला काय, ए बाजूला काय, म्हणजे या ठिकाणी जोडणारी कोणती जोडण्या कशा प्रकारची जोडणी झालेली आहेत, कशा प्रकारची लिंक झालेली आहेत. त्यानंतर त्या ठिकाणचं असणारं अक्षांश आणि रेखांश स्थान कसं आहे, या भौगोलिक संदर्भासाठी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जॉग्राफिकल लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. म्हणजे लॅटिट्यूड ॲज वेल ॲज लॉन्जिट्यूड. म्हणजे ह्या फॉर रेफरन्सिंग म्हणजे भौगोलिक संदर्भासाठी त्या ठिकाणाचा अक्षांश आणि रेखांश हे अतिशय महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी मानलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्या स्थानाशी निगडीत असणारे काही गुणविशेष असतील, उदाहरणार्थ अट्रिब्यूट्स असतात, त्याला अट्रिब्यूट्स असं म्हणतात, ते या सर्वात स्पेशल डेटासाठी आवश्यक असतात. म्हणजे सर्वात महत्त्वाची ह्या गोष्टी एखाद्या साईट स्पेसिफिक जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी या त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. आता त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही अवकाशिक सांख्यिकीचा अवकाशिक संदर्भ फार महत्त्वाचा असतो. म्हणून त्याचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की GIS ही संहिता असेल किंवा ज्या भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावाच लागतो. म्हणजे या अपुऱ्या संदर्भ असेल किंवा एखाद्या प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी संदर्भ असेल किंवा चुकीचा संदर्भ जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक माहिती प्रणाली वापरण्यामध्ये किंवा GIS वापरण्यामध्ये किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या वापरामध्ये काही मर्यादा पडत असतात. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे त्या भौगोलिक माहिती प्रणाली असेल किंवा भौगोलिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या सांख्यिकी माहितीच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी एक पूर्ण विचार मांडायचा असेल किंवा प्रतिमान तयार करायचा असेल, त्या ठिकाणी असणारे एक मॉडेल निर्माण करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी किंवा या हे संदर्भ असले पाहिजे. जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जर चुकीचे संदर्भ असतील तर त्या ठिकाणी त्या GIS ला आपण त्या ठिकाणी मर्यादा निर्माण होऊ शकतात. आता या असणाऱ्या स्पेशल डेटाची व्याप्ती आपण जर बघितली भौगोलिक जागा दाखवण्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणजे विशिष्ट स्तराचे म्हणजे आपण थीमॅटिक लेअर असं म्हणतो. त्याला थीमॅटिक लेअर श्रेणी किंवा पारंपरिक हे त्याचे प्रथम उदाहरण आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की थीमॅटिक लेअरच्या पद्धतीने असणारे म्हणजे जे टोपोग्राफिकल मॅप असतील या टोपोग्राफिक किंवा थीमॅटिक लेअरच्या साहाय्याने आपल्याला सर्वात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर व्याप्त असलेली भौगोलिक जागा कशा प्रकारे आपण मिळवू शकतो हेही आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर हे नकाशे भूरचना असेल, उंची असेल, वनक्षेत्र असेल, वस्त्या असेल, अशा विविध विविध प्रकारचे विशेष स्तर म्हणजे विशिष्ट प्रकारचे एकत्रीकरण असेल ना, कुठलाही नकाशा असेल म्हणजे कोणताही नकाशा घ्या, त्या नकाशामध्ये भूरचना एक वेगळा लेअर असतो, उंची असा वेगळा लेअर असतो, वनक्षेत्र वेगळ्या लेअरने दाखवले असते, वस्त्या वेगळ्या लेअरने दाखवले असते, रस्ते असे वेगळ्या लेअर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेअर्स एकत्र केल्यानंतर जो गोष्ट होते त्याच्यामध्ये नकाशा असतो. आता नकाशा म्हणजे आपण भूरचना असेल तर भूरचनेचा नकाशा वेगळा असू शकतो. उंची असेल, उंची दाखवण्यासाठी आपण नकाशावरती काय वापरतो, बेंचमार्क वापरतो, स्थल उच्चांक वापरतो. वनक्षेत्र दाखवायचं असेल तर आपण म्हणतो प्रोटेक्टेड म्हणजे जंगल व्याप्त क्षेत्र कसं आहे ते दाखवलं जातं. वस्त्यात दाखवायचं आपण तर रेड कलरनं वस्त्यात दाखवतो. रस्त्याच्या कडेला कुठे रस्ते दिले असते, रस्त्यांचे वेगळ्या प्रकारचे त्यांचं पॅटर्न वेगळा असू शकतो. त्या म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीच आपण बघत असताना ह्याची व्याप्ती वाढवण्यासाठी संगणकावर ह्या संकल्पनाचा वापर घेतला जातो. म्हणून मात्र पारंपरिक विषय विशिष्ट थरापेक्षा अनेक विविध नाविन्यपूर्ण थरांचा या ठिकाणी विचार केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या शहरामध्ये घर कुठे आहे याचा जर निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याही पुढे आपण गेल्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की भौगोलिक माहिती प्रणालीच्या संहितेमध्ये जागाच्या किमती असतील, दळणवळणाच्या सुविधा असतील, बांधकामाचा दर्जा असेल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखादं घर शोधायचंय तर घर शोधत असताना आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की या जी भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे आपण कसं करू शकतो तर त्या ठिकाणी जागाच्या किमती कशा पाहिजे, दळणवळणाच्या सुविधा कशा पाहिजे, बांधकामाचा दर्जा कसा पाहिजे, सुविधांची उपलब्धता असेल,
यासारख्या अनेक विषयासंदर्भामध्ये सांख्यिकीचे थर एकमेकावर प्रत्यारोपित करून किंवा सुपर इम्पोज करून निर्णय घेतला जातो. याला एक स्तर आधारित किंवा लेअर बेस अप्रोच असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र करून त्यासाठी आवश्यक असणारे त्याला असणारी ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जसं उदाहरण सांगितलं की शहरामध्ये घर कुठे घ्यायचं असेल तर निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात की जागाची किंमती असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील, बांधकामाचा दर्जा असेल, सुविधांची उपलब्धता, असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय एकत्र करून एकामेकावर ते प्रतिरूपित किंवा सुपर इम्पोज करावे लागतात. आणि सुपर इम्पोज केल्यानंतर ज्याचा निर्णय घ्यावा लागतो त्याला ते एक लेअर बेस अप्रोच किंवा असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजून सांगाव्या लागतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपण जर बघितलं संगणकासमोर असेल किंवा अवकाशाचे निर्देशन करायचा दुसरा एक पर्याय असो, म्हणजे ते अवकाश आहे आणि भिन्न भिन्न घटकांचा समूह आहे याचा विचार करून एका मोकळ्या जागेचा स्तर म्हणून एका घटकाचा विचार करणे ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा जर त्या गोष्टीमध्ये आधारभूत झालेला असेल तर आपण त्या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी आधार करू शकतो. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की विजेचा खांब असेल किंवा पोस्टाच्या पेट्या असतील यातील प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक स्थानाचा किंवा आजूबाजूच्या मोकळ्या जागेचा सविस्तरपणे विचार केला जातो. याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो घटक आधारित पद्धत किंवा ऑब्जेक्ट बेस्ड अप्रोच असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण मगाशी तुम्हाला मी सांगितलं की विजेच्या खांबाचा असेल, पोस्टाच्या पेट्या असेल, या प्रत्येक गोष्टीचा नेमक्या स्थानाचा व आजूबाजूच्या मोकळ्या जागेचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो आणि स्वतंत्रपणे विचार केला तर त्या ठिकाणी एक घटक आधारित पद्धत किंवा ऑब्जेक्ट बेस्ड अप्रोच असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि आता ह्या दोन्ही पद्धतीमध्ये माहितीचे सांख्यिकीकरण करण्यासाठी सर्व घटकांचे मुख्य 3 घटकामध्ये प्रामुख्याने रचनाखंडामध्ये वर्गीकरण केले जाते. म्हणजे कुठल्याही दोन पद्धतीचं. आता ते कोणकोणते बघा, तर रचनाखंड म्हणजे काय? तर रचनाखंड म्हणजे बिंदू. आता रचनाखंड म्हणजे काय? बिंदूला काय म्हणतो? पॉइंट. रेषाला म्हणतो लाईन्स. आणि क्षेत्र म्हणजे एरिया, म्हणजे पॉइंट, पॉलिगॉन आणि लाईन्स, पॉलीलाईन असं आपल्याला दाखवलं. तर उदाहरणार्थ वस्त्या असेल, रुग्णालय असेल, सिनेमागृह असेल, विश्रांतीगृह असेल, विहिरी असेल, हे घटक बिंदूने दाखवले जातात. नद्या, कालवे, रस्ते रेषांनी दाखवता येतात. शेत जमीन असेल, वाहनतळ असेल, अभयारण्य असेल, यासाठी आपल्याला क्षेत्र किंवा त्याला पॉलिगॉनचा वापर करावा लागतो. म्हणजे आपण हे जे रचनाखंड किंवा हे आपल्याला दाखवायचे, बिल्डिंग ब्लॉक्स करायचे, तर बिल्डिंग ब्लॉक्स दाखवायचे असतील तर आपल्याला ह्या वेगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे पॉइंट, लाईन, पॉलिगॉन असं म्हटलं जातं या GIS मध्ये. म्हणजे पॉइंट, लाईन आणि एरिया असा जर आपण विचार केला तर त्याच्या विरुद्ध आपण बघत असताना पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन किंवा पॉलीलाईन, पॉइंट आणि पॉलिगॉन्स असं आपण या ठिकाणी त्याचं थोडक्यात वर्गीकरण करूया. आता उदाहरणार्थ आपण मगाशी सांगितलं की वस्ती कुठे आहे त्या ठिकाणी पॉइंट द्यायचा, रुग्णालय कुठे आहे त्या ठिकाणी पॉइंट देऊ शकतो, विश्रांतीगृह कुठे आहे त्याला आपण त्या ठिकाणी शकतो, किंवा विहीर असेल ते विहीर आपण दाखवू शकतो नकाशामध्ये, त्या बिंदूच्या साहाय्याने आपण दाखवू शकतो. पण जर नद्या असतील तर नदी दाखवत असताना आपल्याला बिंदूच्या साहाय्याने दाखवू शकत का? नाही. तर त्यासाठी आपल्याला एक रेषा मारावी लागेल की नदी कशा प्रकारे वाहते. कालवा असेल तर कालवा कुठल्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतो, रस्ता कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे गेलाय हे दाखवण्यासाठी आपल्याला एका रेषेचा सहाय्य वापरावा लागेल. तसं उदाहरणार्थ आपण शेत जमीन ही रेषेच्या सहाय्याने नाही दाखवू शकत. रस्त्याच्या सहाय्याने त्या शेत जमिनीची असणारी बॉर्डर असेल, ज्या ठिकाणी जमिनीची असणारी बॉर्डर, त्या बॉर्डरला आपल्याला एक ठिकाणी एक लाईन दाखवला म्हणून तो एक एरिया होतो. वाहनतळ असेल, वाहनतळ किती एरियामध्ये वाहनतळ दाखवले, त्यानंतर अभयारण्य असेल, त्या अभयारण्य किती प्रकारचा एरिया त्याने व्यापला आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे या तिन्ही रचनाखंडाचा उपयोग करून म्हणजे समतल पृष्ठ किंवा सरफेस तयार करता येतो. उदाहरणार्थ स्थल उच्चांक असेल, स्पॉट हाईट आपण म्हणतो, या बिंदूचा वापर करून समोच्च रेषा यांचा वापर करून समतल पृष्ठ निर्माण करता येतं. म्हणजे बिंदू व रेषाच्या एकत्रीकरणामुळे जाळी दर्शन प्रतिमान किंवा नेटवर्क मॉडेलही आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बिंदू या ठिकाणी एक पॉईंट दिला, या ठिकाणी झालं, या ठिकाणी असणारी समोच्च रेषा असेल, याचा वापर करून एक प्रकारच्या रेषा एकमेकांना जोडल्या गेला तर नेटवर्क, त्याला म्हणतात नेटवर्क मॉडेल असं म्हणू शकतात. म्हणजे एखाद्या प्रदेशातील विविध घटकांचे रचनाखंडामध्ये चित्रण करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचं हे तंत्र जाळी प्रतिमान किंवा त्याला म्हणतात रास्टर मॉडेल किंवा सदिश प्रतिमान किंवा त्याला म्हणतात वेक्टर मॉडेल, ह्या 2 प्रकारच्या पद्धतीने वापरला करू शकतो. म्हणजे ह्या रचनाखंडामध्ये 2 प्रकारचे प्रतिमान आले, एक आलं रास्टर मॉडेल आणि दुसरं आलं वेक्टर मॉडेल. आता हे आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला बिंदू आणि रचना असेल तर याच्यामध्ये जे तयार होतं त्याला म्हणतो आपण नेटवर्क मॉडेल, आणि ज्या ठिकाणी रचनाखंडामध्ये 2 प्रकारची प्रतिमानं वापरली जातात त्याला म्हणतात रास्टर मॉडेल ॲज वेल ॲज अ वेक्टर मॉडेल. आता दूरसंवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंगच्या साहाय्याने तंत्राने मिळवलेली अवकाशिक माहिती ही जाळी प्रतिमान पद्धतीने वापरता येऊ शकते. यासाठी आपल्याला जाळी पद्धतीचं प्रतिमान म्हणजे कुठली, तर रास्टर मॉडेलच्या साहाय्याने आपण ती मिळवू शकतो. आणि सांख्यिकीय करण्यासाठी या GIS संहितेमध्ये किंवा भौगोलिक माहिती प्रणालीमुळे
जाळी साधन व राष्ट्रीयचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे थोडक्यात जर त्या सॅटेलाइट इमेजेस असतील, त्या सॅटेलाइट इमेज मधून जर आपल्याला माहिती उपलब्ध करायची असेल किंवा माहिती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी आपल्याला राष्ट्र मॉडेलचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. तर त्या राष्ट्र मॉडेल मधून आपल्याला अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी स्पेशल डेटा आपल्याला निर्माण करू शकतो की स्पेशल डेटा आपल्याला त्यातून उपलब्ध होऊ शकतो. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या भौगोलिक घटनेचा त्या पद्धतीचा वापर नेमका उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ रस्ते असेल, नद्या असेल, सीमारेषा असेल, या बाबतीमध्ये सदिश पद्धतीने त्या ठिकाणी दाखवल्या जातात. आता त्याही पुढे आपण गेलो की भौगोलिक माहिती तंत्रज्ञानाला भौगोलिक माहिती प्रणाली किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या तंत्राला अभिप्रेत असलेली सांख्यिकी माहिती किंवा माहिती इन्फॉर्मेशन यातला अधिक स्पष्ट असतो. म्हणजे सांख्यिकी माहिती केवळ निव्वळ आकडेवारी असते, पण ही आकडेवारी कशा संबंधित आहेत. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सांख्यिकी म्हटल्यानंतर स्टॅटिस्टिक किंवा स्टॅटिस्टिक म्हटलं की नुसते आकडे, ही आकडेवारी असेल, ही आकडेवारी कशाशी संबंधित आहे, कोणत्या मोजमापात पद्धतीचा वापर करून ती मिळवली जाते. यासाठी माहिती जेव्हा सांख्यिकी सोडली म्हणजे ही माहिती आणि सांख्यिकी जेव्हा जोडली जाते तेव्हा ती सांख्यिकी माहिती एक अर्थपूर्ण होते. आणि अशा या अर्थपूर्ण सांख्यिकी माहितीला आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन असं म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा किती व्यवस्थित दाखवली. म्हणजे जीआयएस या तंत्रज्ञानामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या म्हणजे सांख्यिक डेटा असेल आणि इन्फॉर्मेशन असेल. म्हणजे उदाहरणार्थ डेटा घेतला आपण तर डेटा असेल, पण त्या डेटाला एक जर प्रकारची इन्फॉर्मेशन जोडली गेली आणि त्याला एक अर्थ प्राप्त होतो आणि त्या अर्थपूर्ण माहितीला आपण काय म्हणू शकतो, इन्फॉर्मेशन असंही म्हणू शकतो. आता सांख्यिकी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण मिळवू शकतो. आता त्याच्यानुसार दोन प्रकार पाडले जातात, एक प्रायमरी आणि दुसरी सेकंडरी. म्हणजे प्राथमिक स्वरूपाची सांख्यिकी असेल, दुय्यम स्वरूपाची सांख्यिकी माहिती असेल. म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा डेटा असेल, सेकंडरी स्वरूपाचा डेटा असेल. आता प्राथमिक स्वरूपाचा डेटा कसा मिळवू शकतो आपण, तर प्राथमिक स्वरूपाची सांख्यिकी ही स्वतः मिळवलेली, स्वतः मोजमाप करून, गणना करून मिळवलेली असते. तर दुय्यम सांख्यिकी दुसऱ्या व्यक्तीने मिळवलेली. आता सर्वात महत्वाचा फरक लक्षात ठेवा. प्राथमिक स्वरूपाची असणारी प्राथमिक डेटा कसा मिळाला असतो, तर प्राथमिक स्वरूपाचा सांख्यिकी माहिती ही स्वतः मिळवलेली असते, स्वतः मोजमाप केलेलं असते, स्वतः गणना केली असते, स्वतः सर्वेक्षण केलेलं असतं. याला जी माहिती म्हणतात त्याला म्हणतात प्रायमरी डेटा. आणि सेकंडरी डेटा कशाला म्हणायचं, तर सेकंडरी डेटा आपण याला म्हणतो की दुय्यम सांख्यिकी ही दुसऱ्या व्यक्तीने मिळवली असते, आधीच त्याने प्रसिद्ध करून ठेवले असते. यात प्रकाशित झालेले नकाशे असतील, जनगणनेचे अहवाल असेल, हवामान विषयक नोंदी असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला आधार घेतला असतो. आणि या सर्व गोष्टीचा आधार घेतल्यामुळे त्या ठिकाणची माहिती ही म्हणजे दुय्यम सांख्यिकी माहिती किंवा त्याला सेकंडरी डेटा, प्रायमरी डेटा असा त्यातला मधला फरक आपल्याला या ठिकाणी समजतो. म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या सांख्यिकी तिन्ही मितीमध्ये म्हणजे डायमेन्शन मध्ये उपलब्ध होतात. तीन मिती म्हणजे कुठली, एक काळ निगडित म्हणजे टेम्पोरल, विशिष्ट विषय म्हणजे थेमॅटिक आणि अवकाशिक म्हणजे स्पेशल. अशा तीन प्रकारचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे काळ, टेम्पोरल, थेमॅटिक आणि स्पेशल अशा तीन गोष्टींमध्ये आपल्याला तीन मितीमध्ये हा सांख्यिकी माहिती आपण उपलब्ध होऊ शकतो. आता 16 ऑगस्ट 1998 रोजी उत्तर प्रदेशातील पिठोरगड येथे विध्वंसक भूमिपात झाला किंवा लँडस्लाइड झाला. या संबंधीची माहिती मिळवली की तर प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही प्रकारचे असते. या घटनेच्या सांख्यिकीला तीन आयाम आणि तीन मिती आहेत. उदाहरणार्थ काळ. आता काळ म्हणजे कुठला दिवस होता, तो काळ दिवस आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर विशिष्ट विषय म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, तर भूमिपात झाला किंवा लँडस्लाइडिंग झालं. त्यानंतर त्या कुठे झालं, तर त्या ठिकाणी उत्तर प्रदेशातील पिठोरगड. म्हणजे कोणत्या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी काय कोणतं झालं, काळ काळ झाला. म्हणजे विशिष्ट विषय विशिष्ट ह्या गोष्टी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये अशा या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विषय विशिष्ट सांख्यिकी ह्या घटनेचे गुणधर्म सांगणारी अवकाशिक असेल किंवा अवकाशिक म्हणजे नॉन स्पेशल म्हणजे गुणविशेष सांगणारी माहिती असू शकते. त्याचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे अवकाशिक माहितीमध्ये त्या ठिकाणांच्या नेमक्या भौगोलिक स्थानाला महत्व असते आणि हे स्थान सर्वांना समजावं व त्याच्या दृष्टीने संदर्भ ग्रेड रेफरन्स किंवा अक्षांश रेखांश संदर्भ आवश्यक असतो. या सगळ्यांचा अर्थ असा की जीआय ला एक अभिप्रेत असलेली सांख्यिकी काळ वेळाशी निगडीत असते, विषय विशिष्ट किंवा बहुसंदर्भित असावी लागते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जिओ रेफरन्सिंग असले पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला जर आवश्यक असेल त्या भौगोलिक माहिती प्रणालीला त्या ठिकाणी भौगोलिक स्थान असलं पाहिजे. मगाशी जर सांगितलं की प्रत्येक कुठल्याही घटकाला असेल तर त्याला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड हे जर असेल तर त्याला म्हणतात जिओ रेफरन्सिंग. हे अक्षांश रेखांशाची सर्वात महत्वाचे संदर्भ निगडीत असल्यामुळे त्या जीआयएस किंवा भौगोलिक माहिती प्रणाली जिओ ग्रीड रेफरन्सेस किंवा जिओ रेफरन्सिंग अतिशय महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता जीआयएस
मध्ये जर आपण एक बघितलं, GIS मध्ये जर अवकाशी घटकाला फार महत्व आहे. म्हणजे अवकाशी माहिती असेल किंवा स्पेशल डायमेन्शन असेल, सांख्यिकी माहितीचं केले जाणारे रूपांतर हे भौगोलिक प्रक्रियाचे नेमके वर्णन करावयास आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा विचार करत असताना आपल्याला म्हणता येईल की नकाशांचं, आता ह्या नकाशांचं ह्या स्पेशल डेटामध्ये कसं महत्त्वाचं स्थान आहे. आता कुठल्याही भौगोलिक प्रदेशाची माहिती संकलित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी पारंपरिक मार्ग म्हणजे नकाशा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कुठल्याही एखाद्या भागाची माहिती मिळाली, ती भागाची माहिती दाखवायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली आपण बघतो तो नकाशाच्या सहाय्याने आपण शोधू शकतो. आणि हाच नकाशा जर GIS तंत्रज्ञान किंवा भौगोलिक माहिती तंत्रज्ञानासारखी किंवा सांख्यिकी संकलनासाठी महत्त्वाचा घटक असू शकतो. वास्तविक जर अवकाश व्याप्ती दर्शवण्यासाठी असेल किंवा पाहण्याचा नकाशा असेल, हा एक सर्वात महत्त्वाचा उत्तम मार्ग आहे. म्हणून GIS असेल किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल, आवश्यक असलेली सावकाशिक सांख्यिकीय माहिती समजवण्यासाठी नकाशा समजणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या साध्या आराखड्यापासून तर स्थल निर्देशांक नकाशा किंवा त्याला टोपोग्राफिक मॅप असं म्हणतो, असे विविध प्रकारचे नकाशा संज्ञेमध्ये येतात. म्हणजे एक साधा आराखडा आपण काढू शकतो की असा तर त्याला नकाशा होऊ शकतो. किंवा टोपोग्राफिक मॅप तयार केला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेअर आले असेल, त्याच्यामध्ये रस्ता आले असेल, त्याच्यामध्ये नदी आली असेल, त्याच्यामध्ये असणारे वस्तीस्थान आले असतील, म्हणजे सर्व त्याच्यामध्ये असणारे रिलीफ्स आले असतील, त्याच्यानंतर असणारे जंगल आले असतील, या सर्व गोष्टी याच्या टोपोग्राफिक मध्ये येतात. आणि एक साधा आराखडा असो की 2-3 रेषा मारलेल्या असतील, या ठिकाणून म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जायचं हा रोड असा गेलेला आहे, म्हणजे त्यामध्ये दाखवल्या असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण नकाशाच्या संज्ञेमध्ये येतात. पण नकाशा नेमका काय असू शकतो किंवा नकाशा कसा उपयुक्त आहे GIS मध्ये ते बघा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नकाशामध्ये प्रमाण असलं पाहिजे, स्केल असले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या नकाशाला जर प्रमाण व्यवस्थित असेल, तर प्रमाण जर चांगल्या प्रकारे प्रमाण असंच असेल तर नकाशाला महत्त्व प्राप्त होतं. त्यानंतर हा तो नकाशा कुठला उद्देश ठेवून तयार केलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नकाशा वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश ठेवून केले असतील. म्हणजे मिलिटरी नकाशा असेल, त्यानंतर एखादा फिजिकल मॅप असेल किंवा राजकीय नकाशा असेल, अशा प्रकारचे उद्देश ठेवून तो नकाशा तयार केला असावा. विशिष्ट घटक त्याच्यामध्ये फीचर्स असले गेले पाहिजे, म्हणजे विशिष्ट घटकांना त्याच्यामध्ये अंतर्भूत असले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की घटक दाखवण्यासाठी बिंदू आणि रेषाचित्र किंवा या बिल्डिंग ब्लॉक्स किंवा मगाशी मी तुम्हाला सांगितलं असेल, बिंदू असेल, रेषा असेल, एरिया असेल, या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. म्हणजे पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन या गोष्टींचा त्या ठिकाणी जर वापर केला असेल तर त्या नकाशाला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर नकाशा प्रक्षेपण सर्वात महत्त्वाचं आहे. प्रोजेक्शन हा एक त्या महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे कुठल्याही नकाशाला जर प्रक्षेपण नसेल तर त्या नकाशाला अर्थ राहत नाही. किंवा नकाशा थोडक्यात प्रक्षेपण म्हणजे काय तर असणाऱ्या नकाशावर प्रक्षेपण असणार, आपल्याला ज्या पृथ्वीचं 3D मधून आपल्याला 2D मध्ये रूपांतर करायचंय त्याला काय म्हणतो आपण नकाशा प्रक्षेपण असं म्हणू शकतो. आणि त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी संदर्भ पद्धती असली पाहिजे, रेफरन्स सिस्टीम असली पाहिजे. ह्या जर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी आपण त्या ठिकाणी साध्य करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नकाशासाठी सूची असली पाहिजे. नकाशासाठी सूची असेल तर नकाशाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी आपण म्हणू शकतो. थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असेल किंवा गोष्टी आपल्याला करायच वाटत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला नकाशाचे अवकाशिक महत्त्व यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे म्हणता येईल. आता नकाशावरच्या सर्व घटकांचे एकमेकांशी असलेले भूमितीय संबंध म्हणजेच त्या भूमितीय संदर्भाचं जे स्थलविज्ञान असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो टोपोलॉजी. म्हणजे एकमेकांच्या घटकामध्ये असणारा सहसंबंध दाखवण्यासाठी जी गोष्टी वापरल्या त्याला म्हणतात टोपोलॉजी. आता या स्थलविज्ञान असेल किंवा ह्या टोपोलॉजीला सर्वात महत्त्वाचं GIS मध्ये परिणामकारक वापरण्यासाठी आवश्यक असतं. म्हणजे हे वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे टोपोलॉजी ही या गोष्टीची GIS मध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पेशल डेटा या टॉपिक विषयी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढील तासिकेला दुसरा नवीन टॉपिक किंवा स्पेशल डेटा याच विषयी आपण पुढील तासिकेला माहिती बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. गुड डे. बाय बाय.